फाल्गुन का महीना शुरू होते ही राजस्थान के खाटू श्याम मंदिर में हजारों भक्त खाटू श्याम के दर्शन के लिए उमड़ पड़ते हैं। हालांकि कोई खाटू जाकर दर्शन नहीं कर पाता। इसी भक्ति के चलते पचोरा शहर की खुशी राहुल अग्रवाल ने अपने ही घर पर एक भव्य खाटू श्याम दरबार बनाकर सबका ध्यान खींचा। खुशी बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूल पचोरा में क्लास 8वीं में पढ़ती है। फाल्गुन महीने के मौके पर खुशी ने दरबार को बड़ी क्रिएटिविटी और भक्ति से सजाया है। लाल और सफेद फूलों का आकर्षक बैकग्राउंड, रंगीन लाइटिंग, लटकती हुई घंटियां और फूलों की मालाओं ने पूरा माहौल भक्तिमय बना दिया। दरबार के बीच में श्याम बाबा की एक सुंदर मूर्ति स्थापित की गई और उसे खूबसूरती से सजाया गया। दरबार को पारंपरिक तरीके के रंगों से रंग के कारपेट, फूलों की सजावट, दिए, कलश और सामने पूजा सामग्री से सजाया गया। खुशी की इस पहल से परिवार और इलाके के लोगों को घर बैठे बाबा श्याम के दर्शन का लाभ मिल रहा है। इतनी कम उम्र में दिखाई गई उसकी आस्था और लगन सभी को प्रेरित करने वाली है। खुशी के पिता राहुल अग्रवाल ने अपनी बेटी की इस पहल की तारीफ की है और उसकी हिम्मत बढ़ाई है। शहर में हर जगह उसकी भक्ति के काम की तारीफ हो रही है और उसके काम से जहां आस्था वहां श्याम का संदेश फैल रहा है। श्याम अग्रवाल, मी विवेकानंदमध्ये राहणारा पचोरा येथील रहिवासी आहे। माझ्या मुलीने खुशीने हिने उभे खाटू श्यामचे दरबार सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। फाल्गुन महिन्यात खाटू श्यामचे फार जास्त महत्त्व राहते। बाबा श्यामला फाल्गुन महिना अतिप्रिय आहे, कारण की फाल्गुन महिन्यामध्ये होळीचा उत्सव मानला जातो आणि बाबा श्याम स्वतः होळी खेळायला धर्तीवर येतात असं मानलं जातं। त्यामुळे तिथं फार मोठ्या होळीचा उत्सव मनवला जातात। तिची इच्छा होती की पप्पा आपल्याला या फाल्गुन महिन्यात खाटूला जायचं आहे। मी तिकीट 2-3 दिवस काढले, 2-3 दिवस तिकीट काढण्याचा प्रयत्न पण केला, पण तिकीट कन्फर्म काही झाले नाही। मी तिला म्हटलं, बेटा आपल्याला काही शक्य नाही, तिथं गर्दी भरपूर आहे, लाखो पब्लिक तिथे येते, आपण तिथे दोघी जाऊन जमणार नाही। तर तिचा मूड खराब झाला होता। मग तिचा एका रात्री विचार आला की पप्पा मी इथं खाटू श्याम दरबार सजवू का? म्हटलं ठीक आहे, तुझी इच्छा आहे तू दरबार सजव। तर तिने MDF कार्डशीट वापरून फुलांची आरास, लाइटिंग, नाळा, विविध प्रकारचे डेकोरेशन सामान आणून तिने आणायला मला सांगितले। आम्ही दोघांनी ती खरेदी आणून तिने तिच्या स्वतःच्या हिशोबाने 2-3 दिवसात ते उभं केलं। कधी हे करू का तसं नाही, म्हणजे खाटू श्यामचे व्हिडिओ येत होते, ते व्हिडिओ बघून तिने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आमच्या घरात लहानपणापासूनच आम्ही राजस्थानचे रहिवासी असल्यामुळे आम्ही लहानपणापासूनच राजस्थानला जातो। आमचे कुलदैवत सालासर बालाजी जे खाटू श्यामहून 100 किलोमीटर अंतरावर आहे, आम्ही तिथं जातो। झुंझुनू म्हणून आमची देवी आहे, डिडवाना आहे, आम्ही दरवर्षी जातच जातो। तर त्यामुळे खाटू श्याम आम्ही लहानपणापासूनच गेलेलो आहे। आम्ही साक्षात देवाला पाया पडलेले आहे, तिथं बसून पूजा अर्चा केलेली आहे। आम्ही निरंतर बघत आले, देव थोडं मागं होत चालले आहे। त्यामुळे तिने आता प्रयत्न केला, तर इथं भरपूर लोकांनी दर्शन करण्याचा पण प्रयत्न केला व जसं लोकांना माहिती पडतंय आजूबाजूच्या लोकांना लोक दर्शनासाठी येत आहे। चालू आहे सारखं 2-3 दिवसापासून लोकांचा पण उत्साह आहे की चला इथेच आम्हाला खाटू श्यामचं दर्शन करण्याचा लाभ भेटला। तुमच्या या प्रयत्नामुळे त्यांना पण एक संधी मिळाली आणि मलाही आनंद झाला की माझं घर हे खाटू श्याम म्हणून गेलेलं आहे। मागील 3 दिवसापासून मला असं वाटत नाही आहे की माझं घर आहे। सर्व लोक इथं लाभ घेऊन दक्षिणा वगैरे सर्व ते देऊ राहिले। महावीर महाराजांनी पण इथं पूजा अर्चा करून याला इथं सौभाग्य करून गेलेले आहे, त्यांचा पण एक चांगला मला साथ भेटलेला आहे। त्यामुळे सर्व लोकांचे मी आभारी आहे। सर्व पत्रकार बंधू पण बातमी लावून याचा प्रचार प्रसार करताय। मी सर्व पत्रकार बंधूंचे पण आभार मानतो की त्यांनी याला प्रोत्साहन देऊन माझ्या मुलीचे प्रोत्साहन वाढवलं आहे आणि बाबांचा प्रचार प्रसार वाढत जावा अशी माझी। जय श्री श्याम, माझं नाव खुशी राहुल अग्रवाल आहे। मी विवेकानंद नगर भडगाव रोड पाचोरा शहरात राहते, महाराष्ट्रामध्ये। आज मी खाटू श्यामचा फाल्गुन मेळा माझ्या घरात आणला आहे। मी माझ्या घरातच फाल्गुन मेळ्याचा डेकोरेशन केला आहे। खाटू श्यामला मी माझ्या घरात बोलवलं आहे आणि माझी फार इच्छा होती की मी खाटूला दर्शन करायला जाऊ, फाल्गुन मेला बघायला जाऊ, पण टिकट नहीं होने के कारण मैं नहीं जा पाई। टिकट नसल्यामुळे मी नाही जाऊ शकली, म्हणून मी माझ्या घरातच खाटू श्यामला सजवला आहे। आणि मी लहानपणापासून खाटू जाते। माझे आजोबा मला खाटूला घेऊन जात असते लहानपणापासून। तशी माझी मंदिराची आरास झाली आहे। मी खाटू श्यामला खूप मानते आणि मी हे मूर्ती नोव्हेंबर 2025 एकादशी
ला गेली होती मी खाटूश्याम दर्शन करायला. तिथून मी हे मूर्ती आणली आहे खाटूश्यामची आणि मी ही मूर्तीची रोज पूजा करते. खूप मानते मी खाटूश्यामला. दर एकादशीला भोग लावला. दर एकादशीला मी भोग लावते, आरती करते आणि मी हे मंडप सजवला आहे. फुलांच्या मध्ये हे मंडप सजवला आहे, लाइटिंग आणि तोरणद्वार लावला आहे. मंदिर खाटूश्याम मध्ये जे डेकोरेशन आहे ते डेकोरेशन केलं आहे मी, करण्याचे प्रयत्न केली आणि थोडं केलं पण आहे. तोरणद्वार लावला आहे आणि बाबाचं मंदिर पण लावला आहे. बाबाला मी सजवला आहे, फुलांसोबत सजवला आहे. बाबाला मी इतर लावला आहे. किती दिवस लागले तुम्हाला हे बनवायला? 3 दिवस लागले हे डेकोरेशन करायला. आणि हे सगळं मी खाटूश्याम मध्ये जसं आहे तसंच मी बनवण्याची प्रयत्न केली आहे. सेम तसंच बनवलं आहे.